शहरात बकरी ईद उत्साहात साजरी, शांतता व राष्ट्रीय एकात्मतेची प्रार्थना। अहिल्यानगर प्रतिनिधी। शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद गुरुवारी दिनांक 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली। शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30 वाजता ईदची नमाज मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजानंतर खुतबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली। देशात शांतता, समृद्धी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली। सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदीमधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली। ईद निमित्त प्रमुख नमाज पठण कोटला येथील ईदगाह मैदानात झाले। मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर कुर्बानी करताना इतर धर्मियांना त्रास होणार नाही आणि गोवंश जनावरांची कुर्बानी न करण्याच्या समाज बांधवांना विशेष सूचना करण्यात आल्या। पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानासह शहरातील चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोटला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती। नमाजनंतर शहरातील विविध कब्रिस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। बकरी ईद निमित्त 3 दिवस म्हणजे गुरुवारपासून शनिवारपर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे। सोशल मीडियावर देखील बकरी ईदच्या शुभेच्छांचा पाऊस पडला होता।